अरे वा, टेराकोटा बॉटल मस्त आहे ना? अप्रतिमच. ऑनलाईन घेतली आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर खाली मी ही देखील प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ही आहे स्टीलची सिपरची बॉटल माझ्या लहान मुलासाठी. तुम्ही म्हणाल काय ही बॉटल्स दाखवत आहे यार? तर कारण ही तसंच आहे. माझ्या आरोग्याबरोबर मला तुम्हा सर्वांचे आरोग्य नीट पाहायचे आहे. कारण मला माहिती आहे 100मधील 99 लोक प्लॅस्टिक बॉटल्सच वापरतात, जे खूप धोकादायक आहे. अनेक बॅक्टेरियाज हे प्लास्टिक बॉटल्समध्ये असतात, जे खूप सूक्ष्म असतात. आणि आपण रोज इतके घाई गडबडीत असतो ना की ही बॉटल केवळ पाण्याखाली खंगळूनच आपण होल डे ती तशीच वापरतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने प्लॅस्टिकमधील जे काही केमिकलचे मॉलिक्युल्स असतात ना ते पाण्यामध्ये विरघळले जातात, ज्याने खूप भयंकर रोगांना आमंत्रणच दिले जाते, जसे की कॅन्सर. मग आपल्याला काय करायचे आहे? तर काही सुद्धा नाही. जस्ट प्लॅस्टिक बॉटल ज्या आहेत ना घरामध्ये, त्या सगळ्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची बॉटल मेटलमध्ये किंवा टेराकोटा बॉटलमध्ये किंवा बांबू बॉटलमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. काहीही करा, कसंही करा, पण आजपासून ह्या प्लॅस्टिक बॉटल्स आपल्या पूर्ण आयुष्यातून काढून टाका. म्हणूनच घरी असताना तरी टेराकोटा किंवा मातीच्या ज्या काही बॉटल्स असतात त्या आपण वापरायच्या. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मेटल वापरायचं, म्हणजे तुम्ही कॉपर घ्या किंवा स्टील घ्या, अशा प्रकारच्या तुम्ही बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकता. घरी जर लेकरं असतील तर सिपरवाली वापरू शकतो, पण तो सिपर रोज स्वच्छ करणे गरजेचे असते. त्यासाठी सिपर वॉशर ब्रश देखील मिळतात, तर त्या आणून आपण त्या सिपर खूप चांगल्या रीतीने क्लीन करू शकतो. म्हणूनच सगळ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स रिमूव्ह करून घरामध्ये मातीच्या किंवा मेटल किंवा टेराकोटासारख्या तुम्ही ज्या काही बाटल्या असतात त्या तुम्ही तिथे वापरू शकता. आपण सगळे म्हणतो ना की एक पाऊल स्वच्छतेकडे, तसेच आता म्हणायचं आहे की एक पाऊल माझं आरोग्याकडे. कारण की आपण नकळत अशा अनेक प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्या घरामध्ये वापरतो की ज्याचे अतिशय दुर्गामी परिणाम आपल्या पिढीला देखील सहन करायला लागत आहेत आणि आपल्या पुढच्या देखील पिढीला सहन करावे लागतील. आणि तुमच्या सगळ्यांचे आरोग्य हे खूप हेल्दी राहू देत, ही माझी स्वामी चरणी प्रार्थना.